मुंबईमध्ये जनतेने भाजपला पहिल्यांदाच विक्रमी जागा दिल्या। मुंबईमध्ये काँग्रेस 4-5व्या स्थानी, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पूर्णतः संपली। पंतप्रधान मोदींच्या आसाममधल्या काझीरंगामध्ये भाषणादरम्यान काँग्रेसवर टीका। तर कोणतीही तडजोड करणार नाही, जीवाचं रान करून लढत राहणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं स्पष्ट। सोबतच निवडणुकीतील अपयशाबद्दल उहापोह केल्याचं सपकाळांचं वक्तव्य। लवकरच पुण्यात काँग्रेसची चिंतन बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांचं परदेशात स्वागत, संजय राऊतांचं हे ट्विट। तर फडणवीसांचा दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी प्रवास सुरू, असं देखील केलं वक्तव्य। पाटणसाठी माझं विशेष पॅकेज, पाटण तालुक्याला काहीही कमी पडू देणार नाही, मंत्री जयकुमार गोळेंचं वक्तव्य। तर अशी पॅकेजची भाषा माझ्या मतदारसंघाला लागू होणार नाही, मंत्री शंभूराज देसाई यांचं उत्तर। समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं हे विधान। तर जिल्हा परिषद निवडणूक घाटगेंचे कार्यकर्ते कमळ चिन्हावर लढणार, चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य। सोलापूर या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणूक भाजप स्वबळावर लढेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचं हे वक्तव्य। तर कुणाचा प्रस्ताव आल्यास विचार करू, असंही केलं विधान। उल्हासनगर महापालिकेवरती शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा, उल्हासनगर पालिकेत वंचित बहुजन आघाडीचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मानले वंचितचे आभार। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनंतर काँग्रेसचा महापौर पदावर दावा, तर प्रत्येक पक्षाला महत्त्वाचं पद मिळावं असं वाटतं, काँग्रेसची प्रतिक्रिया। परभणी महापालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल, राहुल पाटील यांची प्रतिक्रिया। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोड्या, विजय वडेट्टीवार यांच्या गटाचे 15 नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना, प्रतिभा धानोरकर यांच्याकडून देखील 12 नगरसेवकांसाठी वेगळी व्यवस्था, काँग्रेसकडून संख्याबळ जुळवण्याचे प्रयत्न सुरू। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा एक येतो सेफेचा नारा, अशी चर्चा। दोन्ही पक्षांकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली, 2 दिवसांमध्ये अंतिम निर्णय होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत, एकनाथ शिंदे यांचा सूचक इशारा। तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचं देखील स्पष्टीकरण। आमचे नगरसेवक मोकळे, ज्यांनी बंद केले त्यांना भीती, 29 नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले, त्यावरून अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंना ठुला। तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे घाबरले, चंद्रकांत खैरे यांचा शिंदेंवर निशाणा। महायुतीचा महापौर तेव्हा होईल अनेक जण नॉटिचेबल असतील, मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ। ओळख व्हावी, आपापसात नाती जुळावीत म्हणून नगरसेवकांना कोंडलं असेल, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांचं विधान वादात। शिंदेंनी 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवलेल्या नगरसेवकांबद्दल केलेलं त्यांनी हे विधान। शिवसेनेच्या नगरसेवकांना डांबून ठेवलेलं नाही, मंत्री शंभूराज देसाई यांची संजय राऊतांच्या आरोपांवर प्रतिक्रिया। राऊतांनी हॉटेल ताजलँड्स एंडमध्ये जेवायला जावं, मग चित्र स्पष्ट होईल, देसाईंचा टोला। जे आमदार सांभाळू शकलेले नाही ते नगरसेवक काय सांभाळणार, बावनकुळेंचा राऊतांवर निशाणा। तर राऊतांची खासदारकीची टर्म संपतेय म्हणून मस्का मारायला येत असतील, शीतल म्हात्रे यांची टीका। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, ते बोलतात ते वास्तव नाही, देवावरती विसंबून राहतायत, देवाला कधी हात जोडले नाही, नारायण राणेंची टीका। तर आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते होईल, उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान। महापालिकेच्या निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा, संजय राऊतांची माहिती, पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू, भाजपचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना, राऊतांची माहिती। मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून आमच्यात रस्सीखेच नाही, तर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे हे वक्तव्य। महायुतीच्याच महापौर विराजमान होईल, साटम यांची प्रतिक्रिया। सुबह का भूला शाम को घर को आए तो उसे भूला नहीं कहते, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं हे मोठं वक्तव्य। उद्धव ठाकरेंचे देव कोणते हे माहीत नाही, पण महाराष्ट्रात फक्त देवाभाऊ आहेत, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। तर फडणवीस इतके उदार आहेत की ते काहीही करू शकतात, चंद्रकांत पाटील यांचं विधान। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी घेतली अजित पवारांची भेट, पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक, काही तालुक्यांमध्ये एकत्र लढणार, रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तरीही महायुतीला काहीच फरक पडणार नाही, अजित पवार महायुतीला सोडून जाणार नाही, भागवत कराड यांची प्रतिक्रिया। पुण्यातील आंबेगाव तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची मैत्रीपूर्ण लढत होणार, पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर हा निर्णय।
पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार. भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर हल्ला. भाजपचे आमदार महेश चौगुले यांच्या मुलानं समर्थकांसह हल्ला केल्याचा आरोप. तर महापालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात लढत होती. तर आम्ही अशा दहशतीला घाबरत नाही. भिवंडीमधील राड्यावरती माजी महापौर विलास पाटलांचं वक्तव्य. पोलीस एफआयआर दाखल करण्यास तयार नाही असाही आरोप. भाजपचे आमदार महेश चौगुले यांनी विलास पाटलांचे आरोप फेटाळले. आपल्याच कार्यालयावरती हल्ला केल्याचा महेश चौगुले यांचा आरोप. पोलिसांसमोर हल्ला झाला, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. माजी महापौर प्रतिभा पाटील यांचा आरोप. पोलीस मद्यपान करून आल्याचाही आरोप. भिवंडीमधील 2 गटातील राड्यानंतर परिस्थिती नियंत्रणात. जमावाला तात्काळ घटनास्थळावरून पांगवलं, पोलिसांची माहिती. पुण्यात अजितदादांनी घेतल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुलाखती. दोन्ही राष्ट्रवादीची झेडपीमध्ये देखील आघाडी. जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवणार अशी शक्यता. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 18 प्रभागांमध्ये भाजपचं पूर्ण पॅनल विजय. 3 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 तर 3 प्रभागांमध्ये खातं उघडण्यात भाजपला अपयश. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारलेल्या 100हून अधिक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक पदाचे वेध. तर यंदा स्वीकृत नगरसेवक पदाची कमाल संख्या 10 पर्यंत वाढण्याची हालचाल. समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हे विधान. तर जिल्हा परिषद निवडणुकीत समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असा चंद्रकांत पाटील यांचा दावा. दरम्यान कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीलाही समरजित घाटगे यांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. दत्ता गोडे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. दत्ता गोडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख. दत्ता गोडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवली. कोल्हापूरमध्ये गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा मुलासह शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश पार पडला. बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपकडून सेनेला आणखी एक धक्का. तर उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा भाजप प्रवेश. प्रवीण राऊत यांची पत्नी वहिनी नगरसेविका. तर सेनेच्या नगरसेविकाचा पती गणेश लामतुरेचाही भाजप प्रवेश. प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपद दिलं जाण्याची चर्चा. जळगावच्या पारोळा तालुक्यातील भाटपुरे या गावामध्ये आता 4000 पेक्षा जास्त बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या. भाजप नेते किरीट सोमय्या आज गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भेट घेणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. पुणे महापालिकेच्या प्रभाग 25 मधील निकालाला विरोध. मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा आरोप. अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली. राज्यातील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी. राजकीय पक्षांची संख्या वाढली, त्यामुळे अपक्ष उमेदवारांवर संक्रांत. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पातील 2 नवीन गेटचं उद्घाटन करताना मंत्री पंकज भोयर यांची टोलेबाजी. कुठल्याही पक्षाचे कुणीही आले तरी सगळ्यांना सर्व प्राणी दाखवा. भाजपवाल्यांना वाघ दाखवायचा आणि इतरांना अस्वल असं करू नका. उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, ते बोलतात ते वास्तव नाही. देवावरती विसंबून राहत आहेत. देवाला कधी हात जोडले नाही. नारायण राणेंची टीका. तर आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर ते होईल, उद्धव ठाकरेंनी केलेलं विधान. महापालिकेच्या निकालानंतर ठाकरे बंधूंची फोनवरून चर्चा. संजय राऊतांची माहिती. पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरू. भाजपचा महापौर होऊ नये ही सर्वांची भावना. राऊतांची माहिती. मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून आमच्यात रस्सीखेच नाही, तर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचे हे वक्तव्य. महायुतीच्याच महापौर विराजमान होईल, साटम यांची प्रतिक्रिया. सुबह का भूला शाम को घर को आए तो उसे भूला नहीं कहते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचंही मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंचे देव कोणते हे माहीत नाही, पण महाराष्ट्रात फक्त देवाभाऊ आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. तर फडणवीस इतके उदार आहेत की ते काहीही करू शकतात, चंद्रकांत पाटील यांचं विधान. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी घेतली अजित पवारांची भेट. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. काही तालुक्यांमध्ये एकत्र लढणार. रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र आले तरीही महायुतीला काहीच फरक पडणार नाही. अजित पवार महायुतीला सोडून जाणार नाही. भागवत कराड यांची प्रतिक्रिया. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची मैत्रीपूर्ण लढत होणार. पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर हा निर्णय.
पुण्यात अजित पवार भाजपला मोठा धक्का देणार. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांचा आज अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. आंबेठाण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे बऱ्याच राजकीय उलथापालथ होणार. भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांच्या घरावर हल्ला. भाजपचे आमदार महेश चौगुले यांच्या मुलानं समर्थकांसह हल्ला केल्याचा आरोप. तर महापालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात लढत होती. तर आम्ही अशा दहशतीला घाबरत नाही. भिवंडीमधील राड्यावरती माजी महापौर विलास पाटलांचं वक्तव्य. पोलीस एफआयआर दाखल करण्यास तयार नाही असाही आरोप. भाजपचे आमदार महेश चौगुले यांनी विलास पाटलांचे आरोप फेटाळले. आपल्याच कार्यालयावरती हल्ला केल्याचा महेश चौगुले यांचा आरोप. पोलिसांसमोर हल्ला झाला, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. माजी महापौर प्रतिभा पाटील यांचा आरोप. पोलीस मद्यपान करून आल्याचाही आरोप. भिवंडीमधील 2 गटातील राड्यानंतर परिस्थिती नियंत्रणात. जमावाला तात्काळ घटनास्थळावरून पांगवलं, पोलिसांची माहिती. पुण्यात अजितदादांनी घेतल्या पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुलाखती. दोन्ही राष्ट्रवादीची झडपीमध्ये देखील आघाडी. जिल्हा परिषद निवडणूक घड्याळ चिन्हावर लढवणार अशी शक्यता. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 18 प्रभागांमध्ये भाजपचं पूर्ण पॅनल विजय. 3 प्रभागांमध्ये प्रत्येकी 1 तर 3 प्रभागांमध्ये खातं उघडण्यात भाजपला अपयश. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारलेल्या 100हून अधिक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक पदाचे वेध. तर यंदा स्वीकृत नगरसेवक पदाची कमाल संख्या 10 पर्यंत वाढण्याची हालचाल. समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची आता औपचारिकता बाकी. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं हे विधान. तर जिल्हा परिषद निवडणुकीत समरजित घाटगे गटाचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असा चंद्रकांत पाटील यांचा दावा. दरम्यान कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीलाही समरजित घाटगे यांची उपस्थिती. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. दत्ता गोडे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. दत्ता गोडे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख. दत्ता गोडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पैठण विधानसभा लढवली. कोल्हापूरमध्ये गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा मुलासह शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश पार पडला. बदलापूर नगरपालिकेची सत्ता काबीज केल्यानंतर भाजपकडून सेनेला आणखी एक धक्का. तर उपशहर प्रमुख प्रवीण राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांचा भाजप प्रवेश. प्रवीण राऊत यांची पत्नी वहिनी नगरसेविका, तर सेनेच्या नगरसेविकाचा पती गणेश लामतुरेचाही भाजप प्रवेश. प्रवीण राऊत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद दिलं जाण्याची चर्चा. जळगावच्या पारोळा तालुक्यातील भाटपुरी या गावामध्ये आता 4000 पेक्षा जास्त बोगस जन्माच्या नोंदी आढळल्या. भाजप नेते किरीट सोमय्या आज गुन्हा दाखल करण्यासंदर्भात भेट घेणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. पुणे महापालिकेच्या प्रभाग 25 मधील निकालाला विरोध. मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याचा आरोप. अपक्ष निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवारांची संख्या घटली. राज्यातील 29 महापालिकांमध्ये केवळ 19 अपक्ष उमेदवार विजयी. राजकीय पक्षांची संख्या वाढली, त्यामुळे अपक्ष उमेदवारांवर संक्रांत. वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पातील 2 नवीन गेटचं उद्घाटन करताना मंत्री पंकज भोयर यांची टोलेबाजी. कुठल्याही पक्षाचे कुणीही आले तरी सगळ्यांना सर्व प्राणी दाखवा. भाजपवाल्यांना वाघ दाखवायचा आणि इतरांना अस्वल असं करू नका, भोयर यांचा टोला.